कसं काय मंडळी, शुभ सकाळ मित्रांनो. दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माझी सकाळ थोडी लेटच झाली, पण थोडी थेट झाली. मस्तपैकी मी फ्रेश वगैरे झालो आणि एका बाजूला मम्मीची लगबग तयारी सुरू होती जेवणाची. की घरभर सुगंध दळवत होता आणि मला पूजा देखील करायची होती. मी पूजेच्या तयारीला लागलो. सर्वप्रथम मी आपल्या गणपती बाप्पाची पूजा केली, कारण आपण घरात कोणतेही कार्य करत असलो तर बाप्पाची पहिली पूजा केली जाते, त्यानंतर अन्य देवांची. सो मी पहिली गणपती बाप्पांची पूजा केली आणि सर्व देवांची पूजा करून घेतली. तर आज आहे दसरा आणि दसऱ्या दिवशी जे काही आपली लक्ष्मी असतात त्यांची आपण पूजा केली जाते. सो माझ्या लाईफमध्ये लक्ष्मी म्हणजे माझे व्लॉगिंग किट्स, कारण हे घेण्यासाठी एक व्लॉगिंग किट्स घेण्यासाठी मला खूप दिवस लागलेत. सो हे सर्व माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. सो मी त्यांची सर्वांची पूजा केली. आता पूजा झाल्यानंतर आमच्या इथे काकडीचा बळी दिला जातो. नैवेद्य. काकडीचा बळी म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सांगतो. तर मित्रांनो, विजयादशमी दिवशी रावणाचा वध झाला होता. सो म्हणून काकडी म्हणजे रावण, आणि त्यामुळे आमच्या इथे काकडीचा बळी दिला जातो. पूजा झाल्यानंतर बेसिकली बळी देतात, त्याला नैवेद्य असं म्हणतात. सो बळी दिला जातो. त्यानंतर मग मम्मीचं लगभग पूर्ण जेवण तयार झालेलं होतं. मग जेवण जे तयार झालं होतं मम्मीने पटकन वाढून नैवेद्य देवासमोर ठेवलं, देवाला नैवेद्य दाखवलं आणि अशा प्रकारे माझी पूजा झालेली होती. सर्व ब्लॉगिंग किटची पूजा झालेली होती, जे की तुम्ही पाहिलं असाल. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो नक्की करा आणि भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.